मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा हा आरोप असल्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नक्कीच विचार करावा लागणार आहे। मित्रहो नमस्कार। अजित पवार यांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांचं नाव गेले काही महिने राज्यामध्ये वाजत होतं, गाजत होतं, अगदी भलतंच गाजलं। एकापेक्षा एक असे अनेक धक्कादायक आरोप त्यांच्यावर म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावर झाले। त्यांच्या राजीनाम्याची मागणी रोज होत राहिली, ते काही राजीनामा देत नव्हते आणि अजित पवार त्यांचा राजीनामा घेत नव्हते। मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आपल्या कानावर हातच ठेवलेले होते। पण अखेर एक वेळ अशी आलीच की फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घेतला। जनतेचा रेटाच तेवढा वाढलेला होता की त्यांना राजीनामा घेण्याची वेळ आलीच आली। धनंजय मुंडे यांचं नाव चर्चेतून आता हळूहळू का होईना थोडं बाजूला पडत असताना आता भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आमदार आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील एका मोठ्या गोत्यात आलेले आहेत। अपहाराच्या प्रकरणामध्ये 9 कोटींच्या कथित अपहाराचं वादळ त्यांच्या भोवती आता घोंगावत आहे। आता हे वादळ त्यांना कुठपर्यंत भरकटत नेईल हे पाहावं लागेल। या प्रकरणामध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झालेला आहे। विखे पाटलांच्या सहकारी साखर कारखान्यात हा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणामध्ये विखे पाटील एकटेच अडचणीत नाही आले, तब्बल 54 जणांच्या विरोधामध्ये हा मोठा गुन्हा दाखल झाला आहे। तत्कालीन संचालक, बँकेचे अधिकारी, आयुक्त यांचा सुद्धा या आरोपीमध्ये समावेश आहे। राष्ट्रीयकृत बँकेतून प्रवरा साखर कारखान्याने जवळपास 9 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं, मात्र ते पैसे शेतकऱ्यांना न देता त्याचा गैरवापर केला आणि कर्जमाफीत हे कर्ज माफ करून घेत फसवणूक केली असं या तक्रारीमध्ये म्हटलं आहे। अर्थात हे प्रकरण तसं खूप मोठं आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब मस्के यांच्यासह 54 जणांवर फसवणुकीचा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विखे पाटीलांच्या आधिपत्याखालील प्रवरा साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांच्या नावे 9 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये करण्यात आलेला आहे। आता या मोठ्या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष व्हावी ही तर कोणाचीही अपेक्षा आणि यासाठी मुख्यमंत्र्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी फिर्यादी बाळासाहेब विखे यांनी केली आहे। केवळ त्यांनीच नाही, आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही विखे पाटलांचा राजीनामा मागितलेला आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके त्यांनी सुद्धा विखे पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केली। राज्य सरकारने राधाकृष्ण विखे पाटील यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायलाच हवा, रक्षकच भक्षक झाले आहेत, ही सर्वात मोठी दुर्दैवी घटना आहे असं निलेश लंके म्हणाले। साहजिकच उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही विखे पाटील यांनी तातडीने राजीनामा द्यायला हवा असं म्हटलंय। सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवणाऱ्या धनिक आणि संस्थानिक असणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्काळ आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सुषमा अंधारे यांनीही केली। अर्थात संजय राऊत यांनीही हीच मागणी केली आहे। काँग्रेस पक्षाकडून सुद्धा अशीच मागणी आता पुढे आली आहे। विरोधकाकडून बघा आता राजीनाम्याची मागणी वाढू लागली आहे। आगामी काही दिवसात ही मागणी अधिक जोर धरण्याची सुद्धा शक्यता आहे। मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा हा आरोप असल्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नक्कीच विचार करावा लागणार आहे विखे पाटलांच्या राजीनाम्याच्या बाबतीत। आणि बघा या कथित अपहाराचं प्रकरण शेतकऱ्यांशी संबंधित आहे, साहजिकच शेतकऱ्यांचाही दबाव वाढण्याची शक्यता आहे। शिवाय देवेंद्र फडणवीस हे भ्रष्टाचाराला पाठिंबा देतात असा स्वतः संकेत जाण्याची भीती आहे। नुकताच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला, त्यामुळे फडणवीस यांनी भाजपच्या मंत्र्यांना जर आता वाचवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा वेगळाच संदेश जाऊ शकतो।
उशिरा का होईना बघा, पण धनंजय मुंडे यांचा राजीनामा जसा घेण्यात आला तसा आता विखे पाटील यांचा देखील राजीनामा घेतला जाईल का पाहूया. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं हे जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.